1 तारखेपासून ते या बाजूने 1 तारखे आणि 31 तारखेपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये रस्ता सुरक्षा अभियान हा दरवर्षीप्रमाणे केला जातो. बघा, आपल्या या रस्ता सुरक्षा करण्यामागे एकच उद्देश असतो की माणसं जे आजाराने मरत नाहीत, परंतु आपण जे काही गोष्टी आहे, हेल्मेट न वापरल्यामुळे जास्त अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी पण जास्त पडलेत. म्हणजे आजाराने जे माणसं पडत नाहीत ते आपण हेल्मेट न वापरल्याने जास्त मयत झालेले आहेत. त्याच्यासाठी आकडा एक की आपण प्रत्येकाने हेल्मेट ही कंपल्सरी वापरलाच पाहिजे. आपल्या पाठीमागे बसणाऱ्या माणसांनी सुद्धा हेल्मेट वापरला पाहिजे आणि वापरायचेच पाहिजे. जरी आपण समजा स्लिप झालं तरी आपण पाठीमागे परत आपल्याला लागणारच आहे. त्याच्यासाठी हेल्मेट हा प्रत्येकाने केलं पाहिजे. दुसरं, नशा करून गाडी कोणी चालवायची नाही, बिलकुल अजिबात नाही. आपण हे करू, आपण दुसऱ्याला पण हे करू. त्याच्यामुळं नशा करून दारू पिऊन अजिबात बिलकुल गाडी चालवायची नाही. तिसरं, मोबाईलमध्ये बोलून गाडी चालवायची नाही. तुम्ही थांबा ना, तुम्हाला आला एखादा कॉल, पण बाजूला थांबा. 1 सेकंदाचा प्रश्न असतो, पण ते आपण 1 सेकंद जर आपण मोबाईल चालवला समोरचं वाहन आला तर अपघात होण्याची शक्यता असतो, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असतो. तर ही काळजी घ्यायची. ठीक आहे, आपल्याला आला मोबाईल, आपण बाजूला घ्या. तर या प्रत्येकाने प्रिकॉशन घ्या, प्रत्येकाने आपली काळजी घ्या की आपल्या घरी कोणतरी वाट बघतो. आपण जेव्हा बाहेर येतो प्रवासाला तेव्हा आपण घरी पोचणं किंवा आपल्या पाहुण्याकडे जाणं, कुठे जातो आपण ठिकाणावर, तर तिथे आपण जर सुरक्षित व्यवस्थित गेलो तर आपली पण सुरक्षितता व्यवस्थित होईल. त्याच्यासाठी गाडीमध्ये अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. दुसरं, स्टाईल. आजकाल मोठ्या गाड्या आल्यात एकदम स्वस्त, त्याच्यामुळं गाड्यासुद्धा स्वस्त गाड्या असल्यामुळे गाड्या एवढ्या फास्ट मारतात, नो कंट्रोल. तुम्ही हात केला, काका आम्ही बोललो की थांब रे, मला जाऊ नको, नाही थांबत आणि पुढे गेलं की गटकांडा खातो आणि चांगला गटकांडा खातो, मग त्याला ॲडमिट करायला आम्ही आहेतच. तर ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि ही सुरक्षा ही आपणच केली पाहिजे. प्रत्येक